आपलं शिक्षण काय झालंय? साहेब मी बी मेकॅनिकल झाले माझं शिक्षण. बी 30-35 हजार रुपये पेमेंट मिळत होतं. मग हे तर माझ्या 4 गायांचं तेवढं पेमेंट यायचं, 4-5 गायांचं महिन्याचं. मग एवढं नोकरी पण केली, नोकरी तर ह्या व्यवसायात तुम्हाला म्हणजे काय फरक नाही, वाटला? नोकरीपेक्षा हे बरं वाटतं मला साहेब. कसं साहेब सगळं कामगाराचं सगळं धरलं, वैरणीचं सगळं विकत, पशुखाद्य हे सगळं मेंटेनन्स सगळं सोडलं तरी 1.5 लाख रुपये आरामात राहतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर या गावात आलेलो आहे. तर तुम्ही हा मागे गोठा बघताय, हा 30 ते 35 गायींचा गोठा आहे. तर आता सध्याला दुधाला दर पण कमी जास्त होत आहेत. काय शेतकऱ्यांचे गोठे दुधाला दर कमी असल्यामुळे मोडकळीस आलेत. तर सध्याच्या स्थितीत दूध व्यवसाय परवडण्यासाठी काय केलं पाहिजे आणि यांच्या गोठ्याचं नियोजन कसं चालतं, यांनी सुरुवात कशी केली, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय? मी सतीश मस्के, पिटकेश्वर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपलं शिक्षण काय झालंय? साहेब मी बी मेकॅनिकल झाले माझं शिक्षण. बी मेकॅनिकल. मग बी मेकॅनिकल झाल्यानंतर मग जॉब वगैरे कुठं काय बघितलं? जॉब साहेब मी जॉबला झालं माझं सिलेक्शन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत. पण साहेब ते घरी गायांचं पहिल्यापासून होत्या थोड्या 2-4 गाया. ते तिकडं जॉबचं ती कम्पॅरिझन केल्यावरती काय मिळ लागलं ना तिथला. पेमेंटच्या ह्याच्यात तुलनेत बघितलं तर हिथंच जास्त परवडत होतं. मग ते जॉबचं डोक्यातनं काढलं आणि ह्याच व्यवसायाकडे वळलं. जवळपास आज 10-15 वर्ष झालं मी हे व्यवसाय करतोय. जॉब तुम्ही किती दिवस केला? जॉब मी 2च महिने केला साहेब. 2च महिने केला. हो. मग आता एवढं शिक्षण होऊन पण म्हणजे जॉब तुम्ही नाही सोडला? तिथं कसं साहेब शिक्षण झालंय की, पण शेवटी सगळं पैसे तर त्यातनं मिळलं पाहिजे तेवढं. आपल्याला तिथं पेमेंट सुरुवातीला 30-35 हजार रुपये पेमेंट मिळत होतं. हे तर माझ्या 4 गायांचं तेवढं पेमेंट यायचं, 4-5 गायांचं महिन्याचं. मग एवढं घर सोडून एवढं लांब राहायचं, हे करायचं, त्याच्यापेक्षा मग म्हणलं हेच बघू आपण. म्हणजे आता घरची ही काय म्हणली नाही की एवढं शिक्षण झालं, नाही व्यवसाय नको म्हणली सुरुवातीला, असं तसं नोकरी कर, ही ती कर. पण आपल्याला कळत होतं ही बाबा एवढं आहे, आपण ह्यात थोडं थोडं वाढवत गेलो, थोडं व्यवसाय मोठा केला तर मग ह्याच्यातच आपल्याला चांगलं म्हणजे पुढं हे आहे संधी, मग ते वाढवत गेलो मी. आज चांगल्या प्रमाणात आहे ती. आपल्या म्हणजे भागात पण कसं आहे, म्हणजे एवढं शिक्षण झाल्यावर 4 लोक पण नावं ठेवणारी असते ती ना. शिक्षण होऊन पण म्हणजे शेणाचा व्यवसाय असं काय खच्चीकरण झालं नाही का त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही जॉब सोडला त्यावेळेस? खच्चीकरणचा विषयच नाही साहेब. काय आमच्या घरची सपोर्ट करते ती सगळी, त्याच्यामुळे काय नाही विषय. त्यांना माहिती आहे हे कर म्हणायची, बाबा तुला काय करायचं ती कर, काय अडचण नाही. माझी मी डेअरी चालू केली ती एक साधारण 13-14 वर्षापूर्वीच. 20-21व्या वर्षी मी दुधाची डेअरी चालू केली ती. मग ती बघत ह्याच्यात मी गेलो, थोडं वाढत गेलो. म्हणजे तुम्ही जॉब सोडला त्यावेळेस तुमच्याकडे किती गायी होत्या? जॉब सोडला त्यावेळेस माझ्याकडे 4-5 गायी होत्या, 3-4 4 असतील. 4 गायी होत्या. मग पुढं तुम्ही कशा गायी वाढवल्या जॉब सोडल्यानंतर? गायी मग साहेब असे आपल्या घरच्या 1-2-3 कालवड होत्या, त्याच्यात 1-2 वाढल्या. परत 1-1-2-2 1-1-2-2 असे त्या राहिलेल्या पैशातून घेत असं मग वाढवल्या हळूहळू. म्हणजे विकत घेतल्या का घरी? विकत काय घेतल्या निम्या अर्ध्या, आणि काय आपल्या घरच्या कालवडी काय तयार केल्या निम्या अर्ध्या. आता किती गाय आहेत सध्याला? आता 30-35 गाय आहेत. 35 गाय आहेत. 35 गायीमध्ये दूध संकलन किती होते आता रोजचं? तर साहेब साधारण 450 लिटर दूध आहे. 450 लिटर. म्हणजे सरासरी जर वार्षिक काढलं तर दिवसाला म्हणजे तेवढंच दूध स्थिर ठेवण्यासाठी काय करता तुम्ही? स्थिर मग साहेब स्थिर दूध राहत नाही. कसं होतं, गाया गाभण असते त्या राहिल्या तर थोडं दूध कमी होतं. ताजे वेलेले असले तरी दूध वाढतं. पण सरासरी किती जरी नाही म्हणलं तरी 300 लिटरची सरासरी राहते कंटिन्यू. 30-35 गायीमध्ये 300 लिटरची राहते सरासरी. 300, 350 काय त्याच्यापेक्षा कमी नाही आहेत, तरी परवडते आपल्याला. सध्याला आता म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी दर कमी झाल्यावर ही म्हणजे गोट मोडकळीस आलं, गायी विकून टाकल्या. म्हणजे असं सध्या स्थितीला दूधधंदाही परवडतोय का आता रेट चांगला आहे की साहेब. आता नाही काय अडचण, परवडायची. दूधधंद्याला अडचण म्हणजे रेट कमी झाले असते. आता दुधाला रेट चांगले होता. 36 रुपये आहे. अजून पाहिजे तसा रेट, पण हाय 36 रुपये आहे म्हणजे हाय. म्हणजे ज्या वेळेस दुधाला दर कमी झाला त्यावेळेस अडचणी काय काय आल्या? म्हणजे दुधाला दर कमी झाल्यावर साहेब काय होतं, चाऱ्याच्या अडचणी, त्यांचा मेंटेनन्स, आजारी,
मग पशुखाद्य हे मागलेलं आहे, मग हे सगळं मग बजेट बसत नाही. मग ते सगळं मग वैरणीला पिंडीला त्याला पैसे सगळं गेलं दवाखान्याला, मग तेवढ्या प्रमाणात मग नफा राहत नाही ना शिल्लक. मग त्यात पण म्हणजे आपण टिकून राहण्यासाठी काय काय म्हणजे आपण काळजी घेतली पाहिजे? टिकून राहण्यासाठी चाऱ्याचा बी स्टॉक पाहिजे साहेब. कसं रेट कमी जास्त होतात, काय रेट काय वर्ष कमी राहत नाहीत किंवा वर्ष वाढत नाहीत. रेट सारखं अपडाऊन होते. त्यासाठी आपल्यापाशी आपला एक साधारण एक 6-6 महिन्याचा स्टॉक एक वर्षाचा असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर सीझनला ते मुरघास वगैरे भरला तर तुम्हाला पुढे भविष्यात थोडंफार रेट कमी जास्त झालं तर काय अडचण येत नाही. म्हणजे त्यासाठी तुम्ही कसं नियोजन करून ठेवताय चारे? त्यासाठी आमचं चाऱ्याचं मुरघास आहेत, आमचं 2 खड्डे आहेत मुरघासाचं. ते आम्ही एक 4-5 एकर मुरघास खड्डे भरून ठेवतो. महिन्याला एकर जरी खाल्ला 50-60 हजाराला एकर बसतो गुरांना खायला, तरी काय अडचण नाही. आपलं पेंड बी कमी लागते थोडी मुरघास असल्यामुळे. किती टन वर्षाला भरून ठेवता मुरघास? वर्षाला तरी मग 150-200 टन होत असेल. 150-200 टन. परत 2 वेळा भरतो आम्ही 2 सीझनला. आता ह्यांना देताना फक्त मुरघासच देताय का दुसरी काय वैरण? काय करतो आम्ही, मुरघास एक निम्मा आणि ताजी वैरण घरची आपली शेतातली हिरवी निम्मी द्यायची. थोडा सुका चारा बी असतो. ह्यासाठी म्हणजे किती क्षेत्र गोठवले तुम्ही? एक 3-4 एकर क्षेत्र आहे. 3-4 एकर क्षेत्र. मग त्या 3-4 एकर क्षेत्र त्यात पिकाच्या जर म्हणजे विचार केला पिकाच्या उत्पन्नाचा तर परवडतोय का हा व्यवसाय? पिकाच्या उत्पन्नाचा म्हणलं तर साहेब आता पिकाचं मस्त पण हे रेग्युलर पैसे आहेत ना येते ते. तुम्हाला 10 दिवसाला भले 50,000 मिळून द्या, 60,000 मिळून द्या, पण ते 10 दिवसाला पैसे येते ते. शेतीत नाही 10 दिवसाला पैसे येत. आता एवढ्या गोट्याचं तुम्ही म्हणजे किती जण कामकाज बघताय आता? आता सध्याला आम्ही थोडंफार बघू लागतो. आम्ही एक कामगार ठेवलेला आहे, सगळं ती बघतो. त्याला 1,000 रुपयाला एक गाय दिली महिन्याला, ती त्यानं सगळं पेंड पाणी वैरण धारा सगळं बघते. आता बरीच म्हणते ती गोट्यावर गडी टिकत नाही. नाही टिकते. आता आमचं वर्ष झालं गडी आहे. सांभाळलं व्यवस्थित सांभाळल्यावर काय नाही अडचण त्याला टिकाय त्याला. कसं असते रोजचं गोट्याचं नियोजन? नियोजन सकाळचं 4:30ला ते उठतं, ती गडीच बघतो सगळं. आम्ही आपलं फक्त नियोजन बघतो. उठणार ते पेंड सुरुवातीला आत गाया घेतले की पेंड वगैरे टाकतं. नंतर मग मुरघास वगैरे थोडं सुका चारा वगैरे टाकून धाराला सुरुवात करतो. धारा वगैरे झाल्या तिथून गाया सोडून ह्या गोट्यात. आता सध्याला चाऱ्यात म्हणजे कोणत्या प्रकारचा चारा देताय? आता निमा मुरघास आणि शेतातला निमा सुका निमा, म्हणजे असं चालू आहे कुटीचा निमा चारा रोजच्या रोज. तरी एका गाईला किती प्रमाणात चारा लागतो दिवसाला? एका गाईला साधारण बघा 20-22 किलो चारा लागतो. 20-22 किलो. सुका चारा निम्मा आणि मुरघास निम्मा आम्ही निम्मा देत आहे. आपल्या गोट्यात आता म्हणजे किती लिटर पासून किती लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई त्या? आपल्या गोट्यात साधारण साहेब जनरली एक 18 लिटर पासून ते 30 लिटर पर्यंतच्या गाय आहेत. 30 लिटर पर्यंतच्या. म्हणजे गाय निवडताना तुम्ही घेताना हे काय बघून गाय घेता? म्हणजे आता गायनं जास्त दूध दिलं तर हा व्यवसाय गाय मग साहेब हो कोणी एचएफची जरा थोडी आपल्या भागात चालणारी थोडी एक 25 लिटरच्या साधारण प्लस बाबा गाय चालवी ह्या हिशोबात गाय घ्यायची. त्याच्या मग ती समजा सरासरी तिची जी वर्षाची जर काढली आपण तिची अख्ख्या पूर्ण येते तरी आपल्याला एक 14 लिटरची सरासरी बसावी ह्या हिशोबात घ्यायची. किती लिटर पासून किती लिटर पर्यंत गाय येते म्हणला? 14 पासून की 18 लिटर पासून 30 लिटर पर्यंत. 30 लिटर पर्यंत. आता तुम्ही म्हणजे ब्रीडिंग वरती काय काम करता? ब्रीडिंग वरती आता आम्ही भरतोय. आता आम्ही इम्पोर्टेड सिमेंट भरायला चालू केलंय सगळं. आता चालूला एक माझ्या गोट्यात आता एक 10 गायांना आम्ही ते प्रयोग केला आहे. त्याला चांगलं म्हणजे 4-4.5 हजाराचं सॉर्टेड सिमेंट्स वापरले आहे. म्हणजे आता तुम्ही कुठली सिमेंट्स वापरली? आता WWS ची वापरतोय सिमेंट, आम्रपालीची अशी वापरतोय हळूहळू थोडंसं इनोव्हेशन त्याच्यात आपलं. त्याचा काय रिझल्ट म्हणजे आता आलाय का नाही? अजून नाही. आता आम्ही ते चालू केलं साहेब. म्हणजे कसं आम्ही इतके दिवस आपलं हे जे गाया होत्या ह्याच्यावर चालू होतं, पण आता एक 10-15 गायांना आम्ही भरलं इम्पोर्टेड सिमेंट. त्याच्यावर आम्ही आता ती कालवडी ठेवायच्या, हळूहळू ह्यातल्या थोड्या कमी करायच्या आणि ती वाढवत जायच्या. म्हणजे आता आपल्या गोट्यात जी गाय आहे त्या गायींचं किती दिवसाला म्हणजे किती वर्षाला वेत बसतं का गायींचं सरासरी? 1.5 वर्षाला वेत बसतं. काय थोडं मोहर मागे लागून निघते ते. म्हणजे काय होते माहिती आहे का, आता बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांच्या काय होते गायी गाभण जायला त्रास करते त्या. तसं आपल्या गोट्यात काय होते का आता? थोडं एखाद दुसरं होतं, एक दुसरं पण शक्यतो कसं मिनरल मिक्सचर थोडं कॅल्शियम ही ती सगळं जर बघितलं गाय व्यायल्यानंतर एक 3 ते 4 महिने तिला
मिनरल मिक्सचरची हाय गाय करायची नाही तिला दोन्ही म्हणजे कसं टाइम वेल्यापासून कसं नियोजन असतं तुमचं? गाय वेली हं. की बाबा तिला एक लागून निघस तर मिनरल मिक्सचर द्यायचं आपलं कंटिन्यू द्यायचं तिला तुमचं काय असेल 50 ग्रॅम 25 ग्रॅम काय असेल ते तुमचे डॉक्टर किती दिवस द्यायचं? एक 3-4 महिनेपर्यंत तिला द्यायचं गाब जात नाही का नाही तोपर्यंत द्यायचं एकदा गाभण राहिले मग परत काय टेन्शन नाही हं, हं. परत पुढच्या या वेताला वेल्यानंतर मग थोडं पण सुरुवातीला एक गाय वेल्यानंतर एक 3-4 महिने तिला द्यायचं बरं म्हणजे एकदा गाभण राहिली की मग काय प्रॉब्लेम मिनरल मिक्सचरमुळे गाभण जायला त्रास करत नाही त्या गायीला. हां गाय वेल्यानंतर म्हणजे किती वेळा माझाला तुम्ही भरता? किती दिवसात गाय माझा एक माग जाऊन देतो आम्ही दुसऱ्या मागाला भरून टाकतो दुसऱ्या माझाला भरून टाकता? हम्म. आता एवढ्या दुधातनं म्हणजे आता इन्कम विचारणं चुकतंय पण तरी पण म्हणजे कसं साहेब सगळं कामगाराचं सगळं धरलं वैरणीचं सगळं विकत पशुखाद्य हे सगळं मेंटेनन्स सगळं सोडलं तरी 1.5 लाख रुपये आरामात राहतात काय अडचण नाही नाहीतर काय झालं माहिती आहे का, ही इन्कम विचारण्यानं लोक काय करते ती व्हिडिओ बघते ती हां 3 लाख 4 लाख इन्कम, नाही कुठं तर 4 गाया खर्च घेते बी आहे की हो त्याच्या मागे मग तीच की खर्च फक्त बी आहे ती त्याच्यामागे. इन्कमच बघते ती नाही, गाया नाही. घेते ती गोठा चालू पशुखाद्य ह्याला करते ती. 1,00,000 लाखाचं पशुखाद्य लागते गाड्याला 20,000 20-25-30,000 रुपये लागते ते तुम्हाला सांगतो परत मुरगासाला खर्च आहे ती 50-60 हजार रुपये महिन्यात धरायचा 1.5-2 लाख रुपये खर्च धरला 3.5 लाख रुपये 3-3.5 लाख खात्याचं हे 1.5 लाख रुपये आरामात वर्षाचं सरासरीनं महिना 1.5 लाख आरामात राहतो 20 लाख रुपये राहून जातात 18-20 लाख रुपये वर्षाचं काय अडचण नाही. 30-35 गाई 30-35 गायत हां फक्त म्हणजे दुधाचं टिकून नियोजन चांगलं नियोजन पाहिजे टिकून राहिलं पाहिजे. पाहिजे. आता मस्टडी म्हणजे गाईच्या गोठ्यात मस्टडीचं प्रमाण जास्त असतं हाय आहे का तुमच्याकडे? असतं येतं पावसाळ्याच्या काळात जरा थोडं जास्त राहतं आता काय ह्या दिवसात काय प्रॉब्लेम येत नाही उन्हाळ्यात काय नाही पावसाळ्यात थोडं दलदल असते थोडी त्याच्यामुळे थोडं येतं त्याच्यासाठी आपलं मग आत घ्यायच्या गाया कोबा बिबा त्याच्यावर थोडंसं पावसाळ्याचं ते नियोजन करायला लागते. म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे मस्टडी होण्यासाठी? साहेब मस्टडीला कसं मग ती थिनिंग करायचं धार झाली की आपलं डिपकप वापरा कंटिन्यू तुम्ही वापरता? डिपकप पावसाळ्यापुरतं तेवढे 1-2 महिने आपल्याला काळजी घ्यायची गाया थोड्या लय पाऊस असला तर थोड्या आत बांधून ठेवायच्या मुक्त संचारमध्ये सोडायचेच नाही. पुढे जाऊन कालवडी म्हणजे आता तुम्ही गोठ्यात आता माझ्याकडे 5-7 कालवडी येते चांगली येते ती बी आणि आता चांगले जी गाय आहेत त्या म्हणजे आपल्याला 30 लिटर 28 लिटर 25 लिटरच्या मोरच्या 30 लिटरच्या आतल्या जी गाया दूध देते ते माझ्याकडे त्यांना मी इम्पोर्टेड सिमेंट भरले सगळं त्याच्या आता जी कालवडी त्यातनं काय होते कालवडी ती कालवडी तयार करायची आपल्या घरी. म्हणजे ह्याच्या आधीच्या कालवडी तुम्ही तयार केल्या का? म्हणजे केलते की काही घरच्या काय आहे ते 10-15 कालवडी काय 10-15 काय विकत घेतलेल्या आहे ते असं आहे ते घरच्या बी आहेत बरेच गाय. म्हणजे कालवडी संगोपन परवडतंय काय? कालवडी संगोपन तसं बघितलं तर परवडते पण मग ती ब्रीडचं कालवड असलं सांभाळलं तर परवडते. कालवड सांभाळून उगाच ती परत 50-60 हजार विकल्यावर काय परवडते 15-20 हजाराचं दूध पिते वासरू खायला खाता एकच तर तेवढं वर्ष 1.5-2 वर्षात मग ब्रीडचं असल्यावर मग परवडते. नाही पण गोट्यात आपल्या म्हणजे कालवड संगोपन केल्यावर गाय तयार होते हाय गाय तयार होती आणि जगून निघते ती हे सगळं काय अडचण नाही परवडते घरी तयार होते ती होते. ह्यातनं आता तुमचं पुढचं म्हणजे काय टार्गेट आहे? पुढचं एक आता ब्रिडिंगवर एक 40 गाय ठेवायचं आपलं साहेब टार्गेट आहे आणि चांगल्या गाया म्हणजे ब्रीडच्या गाया सगळ्या ठेवायच्या बाकीचं समजा बाबा थोड्या येते ते गाया काढायच्या आणि त्या जागी आपलं ही गाया ठेवायची. आता तुम्ही नोकरी पण केली नोकरीतून ह्या व्यवसायात तुम्हाला म्हणजे काय? नाही नोकरीपेक्षा हे बरं वाटतं मला साहेब. नोकरीत कसं लय बंद नाही ती त्या टायमिंगला उठायचं टायमिंगला जायचं टायमिंगमध्येच काम करायचं तेवढेच पैसे घ्यायचे. तर अजून आपलं समजा वाढवलं काय अजून 35-50 गाया केल्या तर थोडं अजून पैसे जास्त राहते ना ह्याच्यात काय म्हणजे ही नाही असं आहे. मुक्त गोठा आता ही किती बाय कितीचा आपला पूर्ण? आता ही साहेब असं 100 बाय 100चं येईल हे गोठा तिकडं 100 फूट असं 100 फूट. किती खर्च आला एवढ्या गोट्याला? गोट्याला साहेब 6-7 लाख रुपये गेले. 6-7 लाख तरी म्हणजे किती गायी बसतेल्या असं नियोजन आहे? 50 गायींचं नियोजन आहे. 50 गायी बसतेल्या? 50 गायींचं नियोजन आहे. जर आता म्हणजे एखाद्या तरुणानं जर या व्यवसायाला सुरुवात करायची म्हटलं तर त्यानं म्हणजे कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे?
सुरुवातीला जर त्यानं जर समजा भांडवलाची कमतरता असलं तर मग सुरुवातीला एक पार्ट्या गाई आपलं 30-35 हजारांनी अशा 1 लाख 1.5 2 लाख 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून 4-5 घेतल्या तरी त्याचं एक साधारण साहेब एक 20-25 लिटर दूध 4-5 गाई 4-4 5-5 लिटरने दिलं तरी 40 लिटर त्याचं दूध होतंय. 1,500 दूध त्याचं येणार. 40-45 हजार महिना त्या गायांना 20,000 खर्च त्याला 20,000 रुपये राहते आणि त्यानं मग परत वाढवत त्याच्यात मग ऑटोमॅटिक सुधारणा होत जाते तेव्हा त्याच्या वाढत. सुरुवातीला एक गाय घ्यायची म्हणलं आता मार्केटमध्ये 90,000 लाख रुपये 1.25 लाख रुपये किंमत आहे. पार्ट्या घेऊन आपल्या सुरुवातीला आम्ही बी तसंच केलं तर आमच्याकडे आम्ही बी आदनमधनं पार्टी एखादी दुसरी घेत किंवा अशी एखादी घरची काय मग एखादी विकत काय असंच आम्ही बी वाढवलं हळूहळू. म्हणजे पार्ट्या जर गायी घेतल्या तर शेतकऱ्यानं काय केलेलं असतं, गाभण गाय जात नाही म्हणून गाय विकली गाभण जात नाही म्हणून पण अशी चेक करून बाई विकणारी असते ती 3 महिन्याची गाभण आहे, 2.5 महिन्याची गाभण आहे, 4 महिन्याची गाभण आहे, 5-5 लिटर दूध देते. ती गायला सांभाळावं लागत नाही. आपण आणली 3-4 महिन्याची तपसून गाय थोडंसं एक 2-4 महिने पिळली त्याचा खर्च भागावते. 1-1.5-2 महिने खायला फक्त 8 ती गाय परत तिचं पैसे चालू होते लगेच. म्हणजे असं नाही ती विकत शेतकरी पण आहे ती विकणारी बी काय अशी भ्यायची. आता खुराकात तुम्ही ह्यांना किती खुराक देता? साधारण एका गायला 2.5-3 किलो पेंड देतो. त्यात म्हणजे कोणत्या प्रकारची पेंड असते? गुळी पेंड असते सोनाची सगळी, दुग्धलक्ष्मी म्हणून पेंड आहे आपल्याकडे. ती सगळी पेंड वापरतो. फक्त पेंड चालता? पेंड आणि मकाची भारडा असतो थोडा आणि मॅश असतं थोडं. मॅश म्हणजे काय ते? मॅश म्हणजे असं ते ह्याचं सुक्या चाऱ्याच्या टाईपमध्येच आहे हो. भुसा भारडा त्याचं त्या टाईपमध्ये. म्हणजे ते विकतच मिळते? हां विकत मिळते. आणि ह्यांना म्हणजे लिक्विड कॅल्शियम वगैरे असतं की कॅल्शियम असतं. कॅल्शियम एक टायमिंग असतं आणि मिनरल मिक्सचर एक टायमिंग असतं. मग कॅल्शियम पण कंटिन्यू देतात? देतो. कॅल्शियम काय वेळेवर जरा दुधालाही फरक राहतो थोडं कॅल्शियम दिल्यावर. आपण जास्त पिळायचं म्हणलं की तिचं झीज होत शरीराची झीज होती, ती झीज भरून काढायला मग कॅल्शियम दिल्यावर थोडं गाय बी चांगली राहते. दूध वाढीसाठी विशेष असं काय म्हणजे काय काळजी घ्यावी लागते, काय त्यांना द्यायला लागतं असं काय आहे का? दूध वाढीसाठी साहेब कसं आहे मग मुरघास तुम्ही जितकं वापराल तितकं दूध निघतंय पण त्याला मेंटेनन्स राहतोय थोडासा. म्हणजे कशा मुरघास असल्या नुसताच जर मुरघास घातला ना गुरांना तर थोडं मग मस्टडीचं हे प्रमाण वाढतं असं माझा अनुभव आहे. म्हणजे मला वाटतंय तसं. म्हणजे मुरघास मस्टडीचं प्रमाण वाढतंय? हां. त्याच्यामुळं मग दूध वाढतंय पण मग मस्टडीचं बी प्रमाण वाढतंय. मस्टची पावडर हे ते मिनरल मिक्सचर कंटिन्यू द्यायचं मग ते होतंय बरोबर सगळं.